रागाचं मूळ म्हणजे मानसिक दबाव. दबावाचं मानसिक दबाव डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब करतो, मग ते आणखी पुढचे खराब होतात. मानसिक दबाव म्हणजेच नर्वस सिस्टीम ही इज अ सेंट्रल गव्हर्मेंट आणि बाकीच्या सिस्टीम्स ह्या स्टेट गव्हर्मेंट आहेत. तर स्टेट गव्हर्मेंट इज कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्मेंट. सेंट्रल गव्हर्मेंट बिघडलं की स्टेट गव्हर्मेंटची वाट लागली आणि तेच हल्ली होत चाललेलं आहे. गव्हर्नमेंटमध्ये तेच चाललंय. तेच चाललेलं आहे. आता असं आहे की अशा काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत का की ज्याच्यामध्ये त्यांचं ब्लड प्रेशरही वाढलेलं आहे, त्यांचं शुगरही वाढलेली आहे. आता एक डॉक्टर त्याच्यावर ब्लड, हल्ली काही स्पेशालिस्टचा जमाना आहे, मग डायबिटीजचा स्पेशालिस्ट डायबिटीजचे औषध देतो आणि ब्लड प्रेशरवाला ब्लड प्रेशरचे औषध देतो. पण दोघांचं रिलेशन असू शकतं का एकमेकांशी, असं काही तुम्हाला वाटतं का? मिळतं, काही बाबतीत मिळतं, सगळ्याच बाबतीत मिळत नाही, काही बाबतीत मिळतं. अशा वेळेला आम्ही काय करतो की त्या पेशंटची मूळ ॲलोपॅथिक औषधं एकदम बंद करत नाही, ती आम्ही हळूहळू टॅम्पर करतो आणि आमची औषधं देतो. आणि जर आम्हाला वाटलं की हा पेशंट अमुक औषध न दिल्याने बरा राहू शकतो तर ते औषधं डिलीट करून टाकतो. पण पुष्कळ वेळेला ॲब्यूज ऑफ मेडिसिन्स ऑल्सो क्रिएट अ डायबेटिक कंडिशन. म्हणजे आम्ही असं बघितलेलं आहे की गरोदर स्त्रियांना भरमसाठ औषधं दिल्यानंतर त्यांच्या टेम्पररी डायबिटीस मिळतो. 7व्या आणि 8व्या महिन्यामध्ये त्यांना डायबिटीस मिळायला लागलेला आहे. मग सांगायला तर घाबरू नकोस बाई, की तुला लिस्ट एवढी डॉक्टरने दिलेली आहे, या औषधामुळेचा डायबिटीस आलेला आहे. समज हा डायबिटीस आपोआप बरा होईल, डायबिटीसवर औषध सुरू करू नकोस.